हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, ससून रुग्णालय भरती 2025 ची जाहिरात आलेली आणि मित्रांनो ही जी भरती आहे ती आहे 10वी लेवल आणि या 10वी लेवलवर फोकस करून जे काही मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या भरतीमध्ये विचारले जाणार आहेत ते मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहे. आणि ही भरती घेणार आहे IBPS. म्हणजेच IBPS चा पॅटर्न कसा आहे तर त्यामध्ये प्रश्न आणि 5 ऑप्शन्स असतात. तर त्या पद्धतीनुसार आपण हे प्रश्न अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही? अनुनासिक नाही. आता अनुनासिक वर्ण म्हणजे काय तर जे उच्चार करताना नाकाचा वापर होतो, म्हणजे म, न, ण, ड, त्र हे अनुनासिक आहेत, हे लक्षात ठेवा. मग यामध्ये कोणता आहे तर पहा, न, म, न, ड हे अनुनासिक आहेत आणि श हा अनुनासिक आहे का तर हे अनुनासिक नाही, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 श अनुनासिक नाही. हे स्पर्श न वापरता उच्चारले जाणारे घर्षक वर्ण आहे. बरोबर. हा जो न आहे, नु हा अनुनासिक आहे, ऊ स्वर आहे यामध्ये. बरोबर. म नाकावाटे उच्चार होतोय, बरोबर, अनुनासिक आहे. नु अनुनासिक आहे, ऊ स्वर आहे यामध्ये. आणि ड हा पूर्णतः अनुनासिक आहे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, मित्रांनो आपण जो सामान्य ज्ञानाचा भाग पाहिला होता त्यामधील हा प्रश्न आहे आणि तो भाग कोणी कोणी पाहिला असेल त्यांनी या प्रश्नाचे उत्तर कमेंट करायचे. ओके. या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही. हा प्रश्न घेण्याचं कारण हे आहे की आपले व्हिडिओ किती विद्यार्थी, किती मित्रमैत्रिणी व्यवस्थित रेग्युलरली पाहतात ते मला समजणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आन्सर कमेंट करा. पहा, ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक जिंकणारा भारतीय कोण? हा प्रश्न आपण सविस्तर पाहिलेला आहे, त्यामुळे आन्सर तुम्हाला कमेंट करायचे. ओके. आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी, तुमच्यासाठी 4 टेस्ट आपण घेऊन आलेलो आहे आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त आपण 79 इतकी माफक फी ठेवलेली आणि 79 रुपयामध्ये 4 टेस्ट तुम्हाला भेटतील आणि त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मिळेल. क्वेश्चन 5 ऑप्शन्स म्हणजे IBPS पॅटर्ननुसार 5 ऑप्शन्स मिळतील. ओके. 5 ऑप्शन्स मिळतील. त्या ऑप्शन्सचं इथे आन्सर मिळेल. आन्सरचं डिस्क्रिप्शन म्हणजे का बरोबर आहे का चूक आहे. त्यानंतर जे राहिलेले 4 ऑप्शन्स आहेत या 4 ऑप्शन्सचं देखील तुम्हाला फुल डिस्क्रिप्शन मिळेल, म्हणजे का बरोबर आहे मग चुकीचं काय आहे अशा पद्धतीचं तुम्हाला त्या ॲनालिसिस तुम्हाला त्या क्वेश्चन पेपरचं मिळणार आहे. ओके. त्यासोबत मित्रांनो जर तुम्ही आपला 1000 प्रश्नांचा 1000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर लवकरात लवकर घ्या. या महाप्रश्न संचामध्ये आपण परीक्षाभिमुख सर्व प्रश्न घेतले आणि एक्झाम जवळ आले आहे आणि कमी वेळात जास्त अभ्यास होण्यासाठी हा महाप्रश्न संच खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फी अगदी माफक आहे. फक्त 49 रुपयामध्ये आपण तुम्हाला हा महाप्रश्न संच देतोय. समोरचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी संयुक्त स्वरांची जोडी ओळखायची तर संयुक्त स्वर आहेत ए ऐ. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ए ऐ. ओके. संयुक्त स्वर हे 2 मूल स्वरांच्या संयोगातून तयार होतात. ओके. हे लक्षात घ्या. आता इथे अ अधिक ई बरोबर काय आहे ए आहे. बरोबर. त्यानंतर अ अधिक ई हा काय आहे तर हा ऐ आहे. अशा पद्धतीने हे स्वर संयुक्त स्वर तयार होतात. ओके. त्यानंतर अ काय आहेत हे दोघेही मूल स्वर आहेत. ए ऐ आपण सांगितलं मूल संयुक्त स्वर आहेत. ई मूल स्वर आहेत. उ मूल स्वर आहेत. ओके. हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, पुढीलपैकी मृदू वर्ण आपल्याला ओळखायचा. मृदू वर्ण आहे ब. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ब. मृदू सॉफ्ट वर्णामध्ये उच्चार सौम्य असतो. ब हा मृदू आणि अल्पप्राण वर्ण आहे. बरोबर. क काय आहे क कठोर आहे. बरोबर. थ महाप्राण आहे. ब मृदू आहे. फ काय आहे कठोर आहे आणि झ पण कठोर महाप्राण आहे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, पुढीलपैकी विशेष नाम ओळखायचं आहे. विशेष नाम म्हणजे विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट ठिकाण, विशिष्ट वस्तूचे नाव असतं त्यालाच म्हणतात विशेष नाम. मग यामध्ये पहा, माधव योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. माधव एका विशिष्ट व्यक्तीचं नाव आहे ना. बरोबर. पेन काय आहे पेन सामान्य नाम आहे. शहर देखील सामान्य नाम आहे. राग काय आहे भाववाचक नाम. भाव प्रकट होतोय भाववाचक नाम आहे राग. बरोबर. भाववाचक नाम. वस्त्र देखील सामान्य नाम. ओके. समोरचा प्रश्न पाहूया.
पुढीलपैकी कोणते नाम भाववाचक नाही? भाववाचक नाहीये. हुशारपणा, शहाणपणा, फुशारकी, बरोबर, प्रौढत्व. त्यानंतर पाणी हे भाववाचक नाम आहे का? तर ते वस्तुवाचक नाम आहे, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. पाणी हे भाववाचक नाहीये, हे वस्तुवाचक नाव आहे, बरोबर, म्हणून योग्य उत्तर पाणी. त्यानंतर भाववाचक नाम शहाणपण, फुशारकी, प्रौढत्व आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, काळ ओळखायचा आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे काय आहे? फिरते वर्तमान काळ दर्शवणारे क्रियापदे, बरोबर, एक सार्वत्रिक सत्य आहे, म्हणून योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 वर्तमान काळ. भविष्य काळात असतं तर काय असतं? तर ते असतं फिरेल, बरोबर, भविष्य काळात. भूतकाळात असतं तर काय असतं? तर असतं फिरली असतं, राईट. त्यानंतर रीती काळात असतं तर अशा प्रकारात मोडत नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर अज्ञात असा चुकीचा पर्याय तुमच्या एक्स्ट्रा माहितीसाठी दिलाय. समोरचा प्रश्न पाहूया. मुका नसतानाही अगदी न बोलणारा, या शब्द समूहाबद्दल एक योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. मुका नसतानाही अगदी न बोलणारा म्हणजेच मुखस्तंभ. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मुखस्तंभ. म्हणजेच मुका नसतानाही न बोलणारा म्हणजे तो व्यक्ती जी बोलू शकते पण कुठल्याही कारणाने ती बोलत नाही किंवा खूप शांत राहते, अशा व्यक्तीला मुखस्तंभ असे म्हणतात. म्हणजे बोलू शकतो पण स्तंभासारखा गप्प राहणारा, बरोबर. त्यानंतर वाचाळ म्हणजे काय? तर खूप बोलणारा. त्यानंतर मुखनायक म्हणजे रंगभूमीवरील प्रमुख पात्र असतं. मुखबधीर ज्याला ऐकता व बोलता येत नाही असं, बरोबर. आणि मौनधारी म्हणजे शांत राहणारा, मौन व्रत पाळणारा, असा जवळचा अर्थ आहे. पण मुखस्तंभ हा एकदम राईट आन्सर आहे. त्यानंतर पुढे पाहूया. मित्रांनो, तुम्हाला वारंवार सांगण्याची हीच गरज का पडते? कारण परीक्षा जवळ आलेले उरलेले दिवस आहेत ते खूप कमी दिवस आहेत आणि तुमच्या कमी दिवसात जास्त अभ्यास होण्यासाठी तुम्हाला हा 1000 प्रश्नांचा 1000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच खूप मदतीचा पडणार आहे, खूप युजफुल पडणार आहे. त्यामुळे कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होणार आहे आणि यामध्ये जे प्रश्न आहेत ते एक्झाम ओरिएंटेड आहेत. ॲक्च्युअल परीक्षेमध्ये जे प्रश्न येण्याची शक्यता आहे तेच प्रश्न आपण इथे घेतले. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हा जर प्रश्नसंच घेतला तर यासोबत तुम्हाला इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि मराठी शब्दसंग्रह या नोट्स फक्त तुम्हाला 21 रुपयांमध्ये मिळणार आहे. म्हणजे या 3 नोट्स घेतल्या तर त्या फक्त आणि फक्त 70 रुपयांमध्ये मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कॉल करायचा नाही. आणि काय तुम्हाला हवंय, महाप्रश्नसंच हवा असेल तर एकदम माफक फीमध्ये 49 रुपयामध्ये घेऊ शकता. आता पहा, पुढीलपैकी रस व स्वर कोणता? रस व स्वर तर तो आहे रू. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 रू. देवनागरी भाषेतील स्वर दीर्घ व ऱ्हस्व स्वरांमध्ये विभागले जातात, हे लक्षात घ्या. आणि रू हा एकमेव ऱ्हस्व स्वर आहे जो अनेकदा दुर्लक्षित केला जातो. त्यानंतर ई आहे, उ, ओ हे दीर्घ स्वर आहेत, हे लक्षात घ्या. आणि अ हा देखील ऱ्हस्व स्वर आहे, परंतु तुम्हाला आन्सर रू बद्दल द्यायचं होतं म्हणून हा फक्त आपण एक्स्ट्रा तुमच्या माहितीसाठी घेतलेला आहे आणि आपण अशा पद्धतीचे घेतो हे तुम्हाला माहिती आहे. हा अ देखील ऱ्हस्व स्वर आहे, तुमच्या एक्स्ट्रा माहितीसाठी घेतलेला आहे, म्हणजे हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. संधी प्रकारानुसार विसंगत असणारा योग्य पर्याय निवडायचा आहे. ओके, पहा तो आहे धारोळा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 4 धारोळा. पहा, ओके, धारोळा काय तर हा शब्द कुठल्याही संधीने तयार झालेला नाही, हे लक्षात घ्या. तो विशुद्ध मराठी शब्द आहे म्हणून तो वेगळा आहे. आणि हा जो आहे गिरीश, हा काय आहे? गिरी अधिक ईश. ओके, हा तत्पुरुष समास आहे, बरोबर. त्यानंतर प्रत्येक काय आहे? प्रति अधिक एक या संधीने बनलेला आहे. तपोबल हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. तपोबल, तप अधिक बल, हे लक्षात घ्या. ओके, महात्मामध्ये काय आहे? महा अधिक आत्मा, महात्मा. ओके, संधीचा उत्तम उदाहरण आहे महात्मा, हे लक्षात घ्या. ओके, इतर सर्व जे शब्द आहेत ते सर्व शब्द संधीने तयार झालेत, म्हणजे 2 शब्द एकत्र येऊन तयार झालेत. फक्त जो धारोळा आहे हा शब्द मात्र संधी नाही, तर तो मूळ मराठी शब्द आहे, हे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. ज्याला जिंकायचे आहे त्याने खूप सराव करावा, अधोरेखित आहे ज्याला शब्दाखाली. आणि या ज्याला शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखायचा आहे.
तर तो कोणता आहे? ज्याला म्हणजे काय तर संबंध दाखवतोय, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 संबंधी सर्वनाम. ज्याला जिंकायचे आहे या वाक्यात ज्याला हा शब्द दुसऱ्या एका व्यक्तीचा उल्लेख करतो, म्हणून वाक्याच्या दुसऱ्या भागाशी संबंध दर्शवतो, म्हणूनच हा संबंधी सर्वनाम आहे. बरोबर. दर्शक मध्ये काय असतं? तर एखाद्या वस्तू व्यक्तीकडे निर्देश करणारं असतं. म्हणजे यामध्ये काय येतं? जसे की. बरोबर. जसे की, तो, ती. ओके. त्यानंतर पुरुषवाचक मध्ये काय असतं? तर व्यक्ती दर्शवणारे सर्वनाम असतात. बरोबर. त्यानंतर अनिश्चित. अनिश्चित मध्ये काय असतं? तर कोणत्या विशिष्ट गोष्टीचे नाव न सांगणारे कोणीतरी अशा पद्धतीने. आणि प्रश्नवाचक तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, प्रश्न विचारला जाणार, प्रश्न विचारणारं सर्वनाम असणार. कोण, काय अशा पद्धतीने. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न. मित्रांनो, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आणि या व्हिडिओची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही आपली जी टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या व्हिडिओची आणि आपले आत्तापर्यंतचे जे सर्व काही व्हिडिओ आहेत त्या सर्वच व्हिडिओची PDF तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. ओके. आता पहा, विहंगम दृश्य बघून कवयित्रीच्या विचारांना पंख फुटले. अधोरेखित शब्द आहे कवयित्रीच्या आणि या अधोरेखित कवयित्रीच्या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. तर ते काय आहे? तर पहा, चा. चा म्हणजे काय? चा. पहा, चा, ची, चे हे कोणती षष्ठी विभक्ती आहे? तर ही आहे षष्ठी विभक्ती. मग आहे का पर्यायात? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 षष्ठी. ओके. कवयित्रीच्या या शब्दात चा हे विभक्ती प्रत्यय असून षष्ठी विभक्ती दर्शवते. बरोबर. त्यानंतर ऑप्शन मध्ये पाहूया. सप्तमी मध्ये काय असते? शाळेत, घरात अशा पद्धतीने वर दर्शवणारे असते. द्वितीयामध्ये काय असते? ला, ना. ओके. तृतीयामध्ये काय असते? ने. ओके. आणि चतुर्थीमध्ये साठी अशा पद्धतीच्या प्रत्यय असतात. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न. आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. बरोबर. तर कोणता प्रयोग आहे? तर तो आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सकर्मक कर्तरी प्रयोग. या वाक्यात मुलांनी काय आहे? कर्ता आणि अपंगांना काय आहे? कर्म आहे. आणि मदत केली हे काय आहे? हे क्रियापद आहे आणि क्रिया करणारा स्पष्ट आहे. बरोबर. म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. समास ओळखायचा आहे. चहा पाणी. चहा पाणी हा शब्द दोन समान महत्वाच्या गोष्टींचा समूह दाखवतो. म्हणजे दोन पदार्थ एकत्र म्हणजे द्वंद्व समास. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 द्वंद्व समास. बरोबर. त्यानंतर तत्पुरुष समास. एक शब्द दुसऱ्यावर अवलंबून असतो. अव्ययभाव समास. अव्यय अधिक नाम जसं की घरातून बाहेर अशा पद्धतीने. बहुव्रीही समास म्हणजे तिसऱ्याच गोष्टीचा निर्देश केला जातो. आता चहा पाणीमध्ये दोन आहेत पण यामध्ये तिसऱ्याच गोष्टीचा जेव्हा निर्देश होतो तेव्हा बहुव्रीही समास होतो. आणि कर्मधारय म्हणजे विशेषणासारखा. त्यानंतर समोरचा प्रश्न. पृथक शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा. पृथक. निराळा. बरोबर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निराळा. पृथक याचा अर्थ वेगळा किंवा निराळा असा होतो, त्यामुळे योग्य समानार्थी शब्द आहे निराळा. बरोबर. पृथ्वीचा समानार्थी शब्द काय आहे? धरणी, धरती. राईट. त्यानंतर पार्थिव म्हणजे मृतदेह. पृच्छा म्हणजेच विचारणा करणे. पृच्छा म्हणजे विचारणा केली जाते. ओके. आणि एकाकी म्हणजे एकटेपणा. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे? तर तो आहे विद्यार्थ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ. न्यावीत या क्रियापदाचा शेवट वित असा आहे जो विद्यार्थ प्रयोग दर्शवतो म्हणजे करणे उचित आहे असा संकेत. ओके. त्यानंतर आज्ञार्थ म्हणजे स्पष्ट आदेश दिला जातो. संकेतार्थ म्हणजे अप्रत्यक्ष इशारा. स्वार्थ म्हणजे स्वतःसाठी काही केलं जातं. आणि संभाव्यार्थ म्हणजे शक्यता दर्शवणे. बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. आता पहा खूप महत्वाचा प्रश्न आहे. दोन नद्यांमधील जागा याबद्दल एक शब्द निवडायचा आहे. तर दोन नद्यांमधील जागा म्हणजे दुआब. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 दुआब. दुआब म्हणजे दोन नद्यांच्या मधील जमीन. हे फारसे शब्द हे लक्षात ठेवा. दू म्हणजे काय आहे? दू म्हणजे दोन. ओके. आणि आब. आब म्हणजे काय आहे? पाणी किंवा
नदी आणि विशेषतः गंगा यमुना दरम्यानचा भाग असा संबोध होतो. पण दुआब म्हणजे दोन नद्यांमधील भाग, हे लक्षात घ्यावा. दोआब असं देखील बोलतात, दोन नद्यांमधील जागा. आता द्वीपकल्प म्हणजे द्विसमान भासणारा प्रदेश असतो. द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला. ओके. संगम म्हणजे दोन नद्यांचा एकत्रित बिंदू. आणि द्वीप म्हणजे चारही बाजूंनी पाण्याने ओढलेलं, बरोबर, वेढलेली भूमी. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. अंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडायचा आहे. अंबर, अंबर म्हणजे काय आहे? आकाश. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आकाश, बरोबर. अंबर म्हणजे आकाश. आता ऑप्शन मध्ये देखील पाहूया. संतोष, संतोष म्हणजे समाधान वाटणे, राईट. त्यानंतर अंबुज, अंबुज म्हणजे काय आहे? कमळ आहे. त्यानंतर लोचन, लोचन म्हणजे काय आहेत? डोळे आहेत, राईट. त्यानंतर पुढे पाहूया. आरोग्य या शब्दास समानार्थी असलेला शब्द निवडायचा आहे. आरोग्य, निरोगीपणा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 निरोगीपणा. आरोग्य म्हणजे निरोगी असणे किंवा निरामय स्थिती. निरोगीपणा हा योग्य समानार्थी शब्द आहे, हे लक्षात घ्या. ताकद, ताकद म्हणजे काय? बलपूर्वक, बल, राईट. त्यानंतर शरीर, शरीर काय आहे? शरीर म्हणजेच देह, राईट, देह, बरोबर. मन म्हणजे मानसिक भाग आहे. ओके. दुआब तर आपण पाहिलेलंच आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. आता पहा, हलाहल या शब्दाचा अर्थ, हलाहल म्हणजेच विष. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विष. हलाहल म्हणजे अत्यंत घातक विष. समुद्र मंथनातून निर्माण झालेलं असतं का? तेच. ओके. त्यानंतर अमृत, अमृत म्हणजे काय? तर जीवनदायी. अमृत म्हणजे जीवनदायी. हाल म्हणजे दुःख. नांगर म्हणजे शेतीसाठी वापरलं जाणारं, बरोबर, शेतीसाठी वापरलेले साधन, बरोबर. नांगर तर माहीतच आहे सर्वांना. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, अधोरेखित अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द आपल्याला निवडायचा. अधोरेखित शब्द आहे रामबाण आणि रामबाण या अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर रामबाण म्हणजे अचूक गुणकारी, बरोबर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अचूक गुणकारी. रामबाण हा एक रूपक अलंकार आहे. याचा अर्थ असा आहे की असा उपाय जो अत्यंत अचूक व गुणकारी असतो, म्हणजे ज्यामुळे त्रास कायमचाच संपतो, म्हणजेच रामबाण, बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. बरोबर अर्थ सांगा. केसाने गळा कापणे. केसाने गळा कापणे म्हणजे गोड बोलून एखाद्याचा सर्वनाश करणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोड बोलून एखाद्याचा सर्वनाश करणे. केसाने गळा कापणे ही एक मराठी म्हण आहे. याचा अर्थ अत्यंत सौम्य गोड बोलून कृती करून एखाद्याचं नुकसान करणे, बरोबर. खून करणे, मनीच्या भावनेशी नाही, आत्महत्या देखील असं काही नाहीये. त्यानंतर पुढे पाहूया. खालील म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायी शब्द आपल्याला शोधायचा आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला डॅश डॅश येत नाही, दगडाला देव पण येत नाही, बरोबर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देव पण येत नाही. या आपण म्हण बोलतो, बरोबर आहे ना तुम्हाला. या आपण दैनंदिन जीवनात बरेच लोक ही म्हण यूज करतात, राईट. ही म्हण काय सांगते? तर ही म्हण सांगते की कठीण परिश्रम, कष्ट, संघर्ष केल्याशिवाय खऱ्या गुणवत्तेचा, मोठेपणाचा उदय होत नाही. दगड म्हणजे मूर्तीसाठी दगड आणि टाकी म्हणजे छिन्नी, अशा पद्धतीने. ओके. म्हणजे हा तुमच्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही जर आत्ता टाकीचे घाव सोसले नाही तर तुम्हाला देव पण येणार नाही, हे लक्षात घ्या. आत्ता घाम गाळा. जेवढ्या तुमच्याजवळ साधनं आहेत, जे काही तुमच्याजवळ डाटा मटेरियल, स्टडी मटेरियल आहे, त्याचा परिपूर्ण उपयोग करा आणि परिश्रम घ्या, कष्ट करा, संघर्ष करा, म्हणजेच तुम्हाला पुढे जाऊन पोस्ट मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला समाजात मान सन्मान येईल, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीची ही म्हण आहे, याचा अर्थ आहे. त्यामुळे या म्हणीसारखं वागा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. त्यामुळे टाकीचे घाव तुम्ही सोसा, घाम घाला, म्हणजे तुम्हाला पोस्ट मिळेल आणि पोस्ट मिळाली की सगळीकडे तुमचा उदो उदो होईल, तुमचा जय जयकार होईल आणि सगळीकडे तुम्ही जिथे जाल तिथे मान सन्मानाने वागणूक मिळेल, मान सन्मान तुम्हाला मिळेल. त्यामुळे आत्ताच हे दिवस आहेत, यामध्येच तुम्ही परिश्रम घ्या, काहीही करा, कसाही करा, अभ्यास करा आणि आपल्या परीक्षेमध्ये लिस्टमध्ये नाव पहा आणि सिलेक्शनचा गुलाल उधळून घ्या. ओके. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत
त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. पुढीलपैकी मृदू वर्ण ओळखायचा आहे. मृदू वर्ण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा. फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे आणि आन्सर कमेंट करायचे 100%. हे लक्षात घ्या. आन्सर कमेंट केल्यावर तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो. आन्सर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, अंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडायचा. फुल डिटेलमध्ये पाहिलेला आहे. प्रत्येक पर्यायाचा समानार्थी शब्द आपण पाहिलाय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच हवं. आन्सर कमेंट करा. आन्सर कमेंट केल्यावर तुमचाच कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो. हे लक्षात घ्या. त्यामुळे आन्सर कमेंट करायला विसरायचं नाही. आन्सर आपण कमेंट करूनच पुढे जायचंय. ओके. तर मित्रांनो, आणखी एक वेळ तुम्हाला आठवण करून देतो. 4 टेस्ट आपण घेऊन आलेलो आहेत आणि त्या 4 टेस्ट फक्त 79 रुपीजमध्ये आपण देतोय. परीक्षाभिमुख टेस्ट आहेत. ओके. क्वेश्चन आहे 5 ऑप्शन, IBPS पॅटर्ननुसार 5 ऑप्शन्स आहेत. त्या राईट आन्सर आहे. राईट आन्सरचं डिस्क्रिप्शन आहे. राहिलेले जे 4 ऑप्शन्स आहेत, या 4 ऑप्शन्सचं देखील फुल एक्सप्लेनेशन आहे, फुल डिस्क्रिप्शन आहे. ओके. या 4 ऑप्शन्सचं देखील फुल एक्सप्लेनेशन आहे. कोणता आन्सर बरोबर आहे, का बरोबर आहे, मग बाकीचे पर्याय चुकीचे आहेत तर का चुकीचे आहेत, अशा पद्धतीचं फुल एक्सप्लेनेशन आपण दिलंय. त्यामुळे त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फायदा होणार आहे. हे लक्षात घ्या. त्यासोबत जर तुम्ही आपला 1000 प्रश्नांचा 1000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच जर घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो. हे लक्षात घ्या. तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा प्रश्नसंच घेतलेला आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे. आणि जर हा प्रश्नसंच घेतला तर तुम्हाला इंग्लिश व्होकॅब्युलरी नोट्स आणि मराठी व्याकरणाचा शब्दसंग्रहावर आपण वन लाइनर क्वेश्चन सेट बनवलेला आहे. हे देखील तुम्हाला फक्त 21 रुपीजमध्ये, म्हणजे महाप्रश्नसंच इंग्लिश व्होकॅब आणि मराठी नोट्स जर तुम्ही घेतल्या तर त्या फक्त आणि फक्त 70 रुपये इतक्या माफक फी मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि जर महाप्रश्नसंच हवा आहे तर फक्त 49 रुपये इतक्या माफक फी मध्ये तो तुम्ही महाप्रश्नसंच घेऊ शकता आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा देऊ शकता. 100% सांगतोय. महाप्रश्नसंच घेतला तर कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होणार आहे. आता एक्झाम जवळ आलेले आहे आणि उरलेल्या दिवसात काय करायचं तर रिव्हिजन करायची आणि या रिव्हिजनसाठी हा महाप्रश्नसंच खूप उपयुक्त आहे. हे लक्षात घ्या. आणि या महाप्रश्नसंचामुळे तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या GMC पुणे ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे भरती 2025 वर फोकस करून GMC पुणेसाठी आवश्यक असणारे जे मराठी व्याकरण आहे त्या मराठी व्याकरणाचे अति महत्वाचे PYQ प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण IBPS पॅटर्न नुसार पाहिलेले आहेत. हे सर्व IBPS PYQ आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.